नमस्कार मंडळी, मी स्वाती वहिनी साहेबांच्या पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग आज घरगुती पद्धतीने नवीन एक रेसिपी दाखवते तुम्हाला। चला, मी तुम्हाला आज कोल्हापुरी मिसळ बनवून दाखवणार आहे झणझणीत माझ्या पद्धतीने। मी मोड आलेली मटकी घेतली आहे आणि मी मटकी 2 भागांमध्ये करून घेतलेली आहे। चला मी तुम्हाला दाखवते साहित्य। कढीपत्ता, कोथिंबीर, कोल्हापुरी मसाला, मी सवयीचा मिसळ मसाला घेतलेला आहे, हळद, मोहरी, कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो एक कट करून, लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, तेल घेतलं आहे, चवीपुरतं मीठ। तर मी आता ना हे कांदा आणि टोमॅटोचं वाटण करून घेणार आहे। अशा पद्धतीने मी वाटण करून घेतलेले आहे। आता ही बाजूला काढलेली मटकी ना, ही पण आपण वाटून घेणार आहे। अशा पद्धतीने मी मटकी वाटून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही। अशा पद्धतीने त्याची थोडीशी पेस्ट करून घेतलेली आहे। पातेलं गरम करायला ठेवून घेतलेलं आहे। आता मी त्यात ना तेल घालून घेते। थोडं मिसळ म्हटलं की कसं थोडं जास्तच तेल लागतं। साधारण एवढं तेल घातलेलं आहे, साधारण 3-4 चमचे। तेल गरम झालं आहे, आता मी ना याच्यात मोहरी टाकून घेते। कढीपत्ता, कढीपत्ता आणि मोहरी आपली चांगली तडतडली आहे। आता मी ना याच्यात आपलं वाटण टाकून देते, कांदा टोमॅटोचं पेस्ट। याला साधारण 1-2 मिनिटभर भाजून घेऊया। पाहू शकताय तुम्ही, आपली कांदा टोमॅटोचं आहे ना हे चांगलं परतून झालेलं आहे तेल सुटेपर्यंत। आता आपण त्यात ना मटकीचं पाणी केलेलं आहे ना ते घालून घेऊया, मटकीची पेस्ट, आणि हे चांगलं 2-3 मिनिटभर परतून घेऊया। पाहू शकताय तुम्ही, आपलं चांगलं हे परतून झालेलं आहे। आता आपण यात मसाले घालून घेऊया। आता मी आपला घरचा कोल्हापुरी मसाला घालते आणि सवयीचा मिसळ मसाला आणि हळद हे घालून घेते। हे चांगलं 1-2 मिनिटभर अजून परतून घेऊया। पाहू शकताय तुम्ही, आपले सगळे मसाले मस्त तेल सुटेपर्यंत भाजून झालेले आहेत। दाखवते तुम्हाला, छान भाजलेले आहेत। आता यात ना आपण आपली मोड आलेली मटकी ना ती टाकून घेऊया आणि चांगली परतून घेऊया। आपली मटकी आता चांगली परतून झालेली आहे। आता आपण ना यात गरम पाणी टाकून घेणार आहे। पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, साधारण मी 2 ते 3 ग्लास पाणी घालणार आहे। साधारण मी ना याच्यात 4 ते 5 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे। आता साधारण 5 मिनिटभर मटकी थोडीशी शिजेपर्यंत आपण उकळ घेऊया त्याची। आता मटकी थोडीसं कोथिंबीर टाकून घेऊया। मस्त झाली आहे माझ्या पद्धतीची कोल्हापुरी झणझणीत मिसळ, एकदा नक्की ट्राय करून पहा। अशा पद्धतीने एकदा मिसळ करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला, खूप छान होती। पाहू शकताय तुम्ही, आपली मिसळ झाली आहे बनवून। आता आपण ना गॅस बंद करूया। मस्त झाली आहे मिसळ, एकदा नक्की अशा पद्धतीने मिसळ करून बघा। पाहू शकताय तुम्ही किती छान झाली आहे आपली कोल्हापुरी झणझणीत मिसळ। एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने, आवडेल तुम्हाला नक्कीच, खूप छान झाली आहे।
मस्त झाली आहे कोल्हापुरी मिसळ माझ्या पद्धतीची. एकदा नक्की अशा प्रकारे करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.